नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। आज आम्ही आलो आहोत नगर परिषद कार्यालय मेहकर येथे। आज हसनभाई गवडी सामाजिक कार्यकर्ता यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली। नेमकी त्यांची काय मागणी आहे ते आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहोत। आजपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली, तुमचे काय मागणी आहेत? आमच्या मागण्या अशी आहे का आमच्या समाजासाठी सभा मंडप मंजूर झाला होता 2024 मध्ये 25 मध्ये, पण नंतर ते रद्द करण्यात आला। सभा रद्द का कारणामुळे ते रद्द करण्यात आला आणि काहून त्याचं काम सुरू झालं नाही। बाकीचे भरपूर काम आतापर्यंत सुरू आहे, पण आमच्या समाजासाठी सभा मंडप काम बंद आहे। तर आमची एक मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे का आठवडे बाजारामध्ये एकही मुत्री नाही, एकही संडास नाही। गावकऱ्यांना तर आहे, पण बाहेरचे जो खेडे पाड्यातले जो लोक येते लक्ष्मी येतात त्यांना बी रविवारीच्या दिवशी मुताल जागा राहत नाही। तर माझी अशी मागणी आहे का ते मुत्री व संडास हो आठवडे बाजारात। तिसरी मागणी अशी आहे का जो नगरपालिकाद्वारे शॉपिंग बांधण्यात आली होती 94-95 ला, त्याची लिस्ट संपलेली आहे, ते निर्जू झालेलं आहे, ते कधीही पडू शकता, त्याच्यात दुर्घटना होऊ शकते। त्याच्यात ते कपड्याचे दुकान काय काही दुकान आहे त्याच्यात, पण लेकरं बाळा त्याच्यात असू शकता, तर त्याच्यामुळे ते कधी बी पडू शकता। तर ते घटना घटू नये ते तर डबल पाडण्यात यावा, नवीन शॉपिंग मजबूतीचे बांधण्यात यावा, ही तिसरी आमची अशी मागणी। चौथी अशी आहे का जो डिव्हायडर खाली रस्ता मोठा करण्याबाबत ते अतिक्रम साफ करण्यात आला। सभा रस्ता मोठा झाला, मंजूर झाला, डिव्हायडर झाला व नाल्या झाली। आतापर्यंत कोणताही डिव्हायडर नाही, नाली नाही, ते लाईटा लावण्यात आले नाही, नाली अजून अधुरीच आहे। तर ते लोकांचे तुम्ही 1 वर्ष अगोदर अतिक्रम साफ केला, तोडण्यात आला, तेव्हा ते हजारो लोक त्याच्यात पेट भरत होते। तुम्ही ते 40-50 वर्षाचे जुन्या दुकानं तोडण्यात आले, तर तुम्ही इथं आतापर्यंत ते काम काऊन सुरू केलं? मग काही ठिकाणी अतिक्रम तसंच ठेवण्यात आला, ते बी अतिक्रम काढण्यात यावं। तसंच नगरपालिकेद्वारे जो शाळा आहे तिच्या लहान लेकराला लघवी करायला जागा नाही, त्याचा संडास नाही, ते जो खिचडी जेवण वगैरे करता ते असे घाणेरडी ठिकाणी बसता, खिचडी खाता, जेवण करता। तो पाचवी मागणी अशी आहे का ते नगरपालिका शाळामध्ये कॅमेरे बसवण्यात यावा। कॅमेरे बसवण्यात आले तर मास्टर लोक त्यांना शिक्षण देतील व पूर्ण मास्टर तिथं येतील। ते 6वी मागणी ते आहे। दुसरी अशी आहे का 2 नंबर ग्राउंड आहे, ते लेकरासाठी राखीव आहे, खेळासाठी व का शासकीय प्रोग्राम करायसाठी। तर तिथं भरपूर ते अतिक्रम झालेलं आहे, तिथं ते शॉपिंग बांधण्यात आले। चौथा ते पार्किंग साठी ते जागा गाड्या आहे तिथं ऍक्सिडेंटची त्याची ते खाली करण्यात यावा आणि ते लेकरासाठी साहित्य तिथं बसवण्यात यावं लेकरासाठी। आणि सर्व मेहकर शहरामध्ये तितके बी ओपन फेस आहे, वाहन कंबर झालेले तिथं एस्टिमेट मध्ये आहे, ते लेकरांचे गार्डनसाठी झोके ते पाळणे ते साहित्य पूर्ण ते तिथं बसवण्यात यावं। आता तुम्ही मागच्या वेळेस हेच मुद्दे घेऊन बसले होते उपोषणाला, त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई झाली? बिलकुल काहीच कारवाई झाली नाही। त्यांना आपल्याला लेखी पत्र मध्ये मुख्याधिकाऱ्यांनी लिहून दिला होता, तर भाई आम्ही काही दिवसानंतर पाऊस संपला, बारी संपली तर आम्ही ते काढण्यात येईल। तर आतापर्यंत असा कोणताही अतिक्रम काढण्यात नाही आला, फक्त एकतर्फेच अतिक्रम काढण्यात आला। आता मागच्या काळामध्ये जर बघितलं, ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस प्रशासन लागू होता। आता यावेळेस नवीन नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत किशोरभाऊ गावडे, तुम्ही त्याच्या कार्यक्रम त्याच्या सोबत तुम्ही काम केलेला, आज त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही उपोषण करतात, याच्यावर काय बोलणार तुम्ही? नाही, त्यांच्या विरोधात नाही करत आपण प्रशासनाच्या विरोध मध्ये करतो। ते गण नगराध्यक्ष आहे, गण मेंबर आहे, तर मेंबरच्या लोकांच्या घरून थोडी ते काम करणार आहे। नगरपालिकाद्वारे मुख्य अधिकारी द्वारे मुख्य अधिकारी याच्यात पाठ घेणार नाही, पाठपुरावा करणार नाही, ते आश्वासन घेणार नाही, निधी आणणार नाही,
अधिकारी याच्यावर पाठपुरा करणार तर काम कुठून होणार आहे? आता दलित मुस्ती एरियामध्ये, मुसलमान एरियामध्ये 10 वर्ष झाले एक खडक सुद्धा पडला नाही, नाली नाही, रस्ते नाही, ते नाल्यामध्ये हातभर गड्डे पडले, ते मच्छर होते, तिथं भरपूर किडे निघतात, ते बिमारी फैलण्याची व्यवस्था आहे. तर नगरपालिकेने त्याच्यावर काम करावं ही आमची मागणी आहे. आज हसनभाई गवळी यांनी त्यांचे जे मागण्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले, परंतु येणाऱ्या काळामध्ये काय होते याच्यावर नगरपालिका प्रशासन काय कारवाई करते हे येणाऱ्या काळामध्ये नक्की आपण बघू. महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल, मेहकर बुलढाणा.